वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. आपल्याला आता 6वा अध्याय सुरू करायचा आहे. 6व्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम योग. त्याचा पहिला श्लोक आहे. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न चाक्रियः. आता मुख्यतः निष्काम कर्मयोगाचंच वर्णन पुन्हा भगवंत इथे करतायत. ते म्हणतात की जो पुरुष म्हणजे व्यक्ती, स्त्री आणि पुरुष मधला पुरुष नाही, तर पुरुष म्हणजे आत्मा आणि आत्मा धारण करणारी व्यक्ती अशा अर्थाने ते कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो. आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. भगवंत जवळजवळ प्रत्येक अध्यायात मांडता येतोच की कर्मफळाचा आश्रय घ्यायचा म्हणजे अपेक्षा ठेवायची नाही. ते नकोच आपल्याला, त्याचा त्याग करायचा. कर्मफळाचा त्याग करून पण कर्म करायचं. कर्म करण्यावर मात्र भगवंतांचा खूप भर आहे. तेच या ठिकाणी म्हणतात की जो असा कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो, वाटेल ती कर्म नाही आहेत. कर्तव्य कर्म त्याला वेदोक्त सांगितलेली आहेत, त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहेत, जी समाज कल्याणाची आहेत, त्याला कर्तव्य कर्म म्हटलेलं आहे त्यांनी. अशी चांगली कर्म करतो तो संन्यासी आणि योगी आहे. संन्यासी पण त्यालाच म्हटलं आणि योगी पण त्यालाच म्हटलं. आणि त्या त्याचा लगेच पुढे पुढे आणखीन थोडा खुलासा करतात की केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे. आता ह्याचं लक्षण असं आहे की अग्नी हा प्राचीन काळी आजच्यासारख्या इलेक्ट्रिसिटी काड्यापेट्या असलं काय नव्हतं. त्यामुळे तो अग्नी लाकडावर लाकड घासून पेटवायचे. मग ते फार अवघड काम होतं. मग एकदा पेटवला तो कायम ठेवला जायचा. म्हणजे एवढं की आधी विवाहाच्या वेळी पेटवलेला अग्नी अंत्यसंस्काराला पण तोच वापरला जायचा. रोज कायम त्यात इंधन टाकून ठेवून टाकून 24 तास 24/7 तो जागृत ठेवला जायचा संसारी माणसाच्या घरात. आणि मग त्याच्यावर अर्थातच स्वयंपाकही व्हायचा, दिवे पेटवले जायचे, सगळं चालायचं त्या अग्नीवरती. म्हणजे अग्नी प्रज्वलित करावा लागायचा नाही कधीच, तो कायम प्रज्वलित असायचा. पण मग तो संन्यासी जो आहे की त्याने अग्नीचा त्याग करायचा. संन्यासाचं एक लक्षण आहे की त्याने अग्नी ठेवायचं नाही. म्हणजे साहजिकच स्वयंपाक पण करायचा नाही, काही नाही, भिक्षा मागून जागायचं. दिवाळी लावायची नाही, अंधारातच अंधार झाला की आपली साधना करत राहायची. म्हणजे प्रत्यक्ष अग्नीचा वापर करायचा नाही म्हणजे अग्नीचा त्याग करायचा. संन्यासाचं एक लक्षण आहे. पण भगवंत म्हणतात की केवळ अग्नीचा त्याग केला म्हणजे काय तो संन्यासी असं नाही. कारण भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म केली पाहिजे. एक संन्यासी तर कर्म सोडून देतो, पण नुसता अग्नीचा त्याग करतो, कर्म सोडतो, अग्नीचा त्याग करतो राहतो, तो खरा संन्यासी नाही. खरा संन्यासी कर्म करतो, कर्तव्य कर्म करतो, पण फळाची अपेक्षा ठेवत नाही, फळाचा त्याग करतो, तो संन्यासी आहे. आणखीन एक गोष्ट सांगितली की क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. म्हणजे अग्नीचा त्याग करणे हे संन्यासाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे क्रियांचा त्याग करणे, आता जे अर्जुन म्हणतो ना मी आता युद्ध करणार नाही, तर त्याची कर्माचा त्याग करत जातो. त्यात तो क्रियांचा त्याग केला नुसता तर तो पण योगी नाही. पण योगाने कर्म केलीच पाहिजेत, पण फक्त अहंकार, ममता, आत्मीयता, फलाशा सगळं सोडून फळाचा पण त्याग करणे हे कर्म महत्वाचं, ही क्रिया महत्वाची आहे. ती जर नाही केली तर त्याला योगी म्हणण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून स्पष्टपणे खुलासा भगवंतांनी केला की नुसता अग्नी सोडून दिला म्हणजे संन्यास झाला म्हणजे तो संन्यासी का नाही. या सगळ्या क्रियाकर्म सोडून दिली मग तो योगी झाला का तर नाही. जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी आहे असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. थोडक्यात अनासक्तपणे लोकहितार्थ कर्म करायचं म्हणजे फळांचा त्याग केल्यासारखं होतं. त्या समाजाचं धारण करण्याकरता पण ती आवश्यकता आहे आणि त्या पुरुषाच्या प्रगतीकरता पण ती आवश्यकता आहे. ठीक आहे. दुसरा श्लोक आहे यम संन्यासम इति प्राहुर्योगम तम विद्धि पांडव न संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. म्हणून भगवंत सांगतात मागच्या श्लोकाचा संदर्भ घेऊनच ज्याला संन्यास असं म्हणतात तोच योग आहे. संन्यास आणि योग एकच, कारण दोन्ही ठिकाणी कर्तव्य कर्म केलेली आहेत पण फळाचा त्याग केलेला आहे, म्हणून तो दोन्ही योग आहे. ते
आणि मग तेच अर्जुनाला समजून सांगायचं, तू ते समज बुवा. किंवा अशा रीतीने कर्तव्य कर्म करणं हाच योग आहे आणि तोच संन्यास आहे. उगीच दोघांमध्ये वैचित्र्य मांडण्याचं काही कारण नाही. कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणी पुरुष योगी होत नाही. तर संकल्पाचा त्याग, संकल्प म्हणजे काय? वासना. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, हा संकल्प आहे. हा संकल्पाचा त्याग केला नाही कोणी तर तो कसा योगी होईल? त्याला संकल्प केला म्हणजे ते पूर्ण करण्याकरता कर्म आली. कर्म आली म्हणजे संकल्प आल्यानंतर ते पूर्ण होणार, त्याला काहीतरी मिळणार, फळ मिळणार. फळ भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागणार. त्याला काही योगी म्हणता येणार नाही. तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला राहणार. कारण मन आहे, संकल्प विकल्पात्मक मन. संकल्प करतं, विकल्प करतं, चालूच राहतं. आयुष्यावर आपण तेच करत असतो. काहीतरी संकल्प करतो, त्याप्रमाणे कर्म करतो, त्याचे काहीतरी फळं मिळतात, ती भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे संकल्पाचा त्याग केला तरच तो योगी होऊ शकतो. संकल्प सोडून सोडायचं नाहीच. मला काही नकोच आहे. भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं होतं की मला त्रिभुवनामध्ये काही पाहिजे असं काही नाहीच आहे. त्या भगवंतांकडे काही संकल्प नाहीच आहे. तुम्हालाही संकल्प सोडला पाहिजे सगळा. म्हणजे मग पुढे क्रियाकर्माचा काही प्रश्न येणार नाही. पण कर्म केले पाहिजे या मुद्दा मात्र शेवटपर्यंत भगवंत मांडत राहतातच आहे. आणि म्हणून भगवद्गीतेची प्रेरणा ही कर्म करण्याची प्रेरणा आहे. सत्कर्म आहेत, नियत कर्म आहेत, ती केलीच पाहिजे, हीच महत्वाची भगवद्गीतेची प्रेरणा आहे. त्या प्रत्येक ठिकाणी भगवंत तेच त्या ठिकाणी सांगतात. 6व्या अध्यायाचा आता 3रा श्लोक आहे. अरुरुक्षोर मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. त्या ठिकाणी योगारूढ असं शब्द आलेला आहे. आरूढ म्हणजे बसणे ना. आता घोड्यावर आरूढ होतो आपण, घोड्यावर आरूढ होतो आणि मग घोडा आपल्याला घेऊन जातो पाहिजे ते योग्य त्या ठिकाणी जलद गतीने घेऊन जातो. तसं इथे आरूढ आहे, ते योगावर आरूढ व्हायचे. योगावर आरूढ झालेला तो योगारूढ म्हणजे काय? तो योगाच्या मार्गाला लागलेला आहे आणि तो योगाचा मार्ग त्याला इष्ट त्या ठिकाणी नेईल. आणि इष्ट ठिकाण म्हणजे काय? तर परमात्मा स्वरूप. म्हणजे परमात्मा स्वरूपाने जाण्याकरता तो योगाच्या वर आरूढ होऊन त्या मार्गाला तो लागलेला, असा तो योगारूढ म्हटलेला या ठिकाणी. आणि मग आधी सुद्धा तिला म्हटलंय की योगावर आरूढ होण्याची इच्छा असणारा योगारूढ मुनेर. मुने म्हणजे जो असते मनन चिंतन करतो, म्हणजे मग त्यातनं त्याला कळतं आपलं कल्याण कशात ते काय ते, असा तो मुनी. त्या योगारूढ असलेला त्याला योगाची प्राप्ती पाहिजे. तसे जायचं योग अंतिम योगाकडे ना. योगारूढ झालाय पण अंतिम साध्य योगच आहे. योग म्हणजे काय? तर परमात्मा स्वरूपाशी जुळणं, परमात्मा स्वरूपच होणं. तर त्याच्याकरता निष्काम काम करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. त्याचा ते महत्वाचं आहे. निष्काम काम केलं पाहिजे. निष्काम कामावरती आतापर्यंत बरेच वेळा भगवंतांनी सांगितलेलं की म्हणून प्रत्येक अध्यायात तो विषय आलेलाच आहे. किंवा कर्म करून न केल्यासारखं. म्हणजे कर्म करायचं नाही असं नाहीच आहे, करायचं तर आहेच. पण कुठल्या प्रकारचा अहंकार, ममता, आसक्ती, फलाशा काही न ठेवता करणं त्याला निष्काम कर्म म्हटलेलं आहे. आणि मग तो एकदा आरूढ झाला योगावरती म्हणजे काय होतं? सगळ्या संकल्पांचा अभाव होतो. संकल्प म्हणजे काय? आता आपण करतो ना, बरेच वेळी संकल्प करतो आपण. यज्ञामध्ये तर खूप मोठा असतो संकल्प. पण तसं पाहिलं आपली प्रत्येक कृती आधी संकल्प असतो आणि मग कृती करतो. घराबाहेर जायचं, कुठे जायचं ते ठरवतो आपण. या ठिकाणी जायचं मला, हा संकल्प झाला, मग बरोबर त्या ठिकाणी पोहोचतो आपण. आपलं इष्ट काम होतं. म्हणजे आपलं सगळं आयुष्य हे संकल्पावर आधारित आहे. आणि संकल्पामुळे आपण काहीतरी कृती करतो. कृती केल्यावर ते कर्म होतं आणि कर्म झाल्यावर त्याचे फळ मिळतं आणि फळ भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागतं. हे पुनर्जन्माचं कारण संकल्प आहे म्हटलं. आधी कामना आहे, त्याच्या मागे सांगून झालेलं आहे. कामना निर्माण झाली की मग संकल्प होतं. संकल्प झाला की पुढे क्रिया किंवा कर्म होतं. मग ते मालिका चालवते तशी. म्हणून जो योगारूढ पुरुष आहे ते सगळे संकल्प संपलेत त्याचे. सगळ्या संकल्पांचा अभाव झालेला आहे आणि त्यामुळे त्याचं कल्याण होतं. आणि संकल्प असले की तो योगाच्या मार्गाला जायचे, ते संकल्पपूर्तीच्या मागे जाईल. ते योगारूढ झाल्या तर पुन्हा खाली उतरावं लागेल आणि संकल्पाच्या मागे जावं लागेल.
पण संकल्प नाही म्हटल्यानंतर मग त्याला कुठे जायचं कारण नाही. योगारूढ झाल्यानंतर योग जिथं नेईल तिथंच जायचं आणि तिथं ते ठिकाण म्हणजे परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती आहे, असं या श्लोकात सांगितलं. 4था श्लोक आहे आता पुढचा. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्सनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. तेच पुन्हा आणखीन निराळ्या भाषेत सांगितले. सगळ्या इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मात तो पुरुष आसक्त होत नाही. इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय म्हणजे शरीर सगळं. हे शरीर काय करतं? आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून भोग भोगतं. डोळ्यांच्या माध्यमातून पाहतो, चवीच्या माध्यमातून खाऊन आनंद घेतो, म्हणजे सगळ्यात भोग तर भोगत असतं इंद्रियांच्या माध्यमातून शरीर, किंवा कर्म करत असतो इंद्रियांच्या माध्यमातून. इंद्रियांच्या माध्यमातून काय करतो? देह, इंद्रिय म्हणजे सगळा देह. देहाच्या मध्ये तो कर्मही करतो आणि भोगही भोगतो, सुख दुःखादी दोन्ही. पण मग जो योगारूढ झालेला आहे ते दोन्हीच्या पेक्षा अलिप्त असत. योग कर्मही करत नाही, भोगतही नाही, म्हणजे आसक्त होत नाही. कर्म करत नाही असं नाही, कर्मामध्ये आसक्त होत नाही की मग मी हे केलं, मला असं फळ मिळालं पाहिजे, ही सगळी आसक्ती आहे कर्माची. त्यामुळे तो कर्म करतो पण आसक्त होत नाही, भोगात असं होत नाही मला मिळालं काय न मिळालं काय. लाभा लाभो जया जयो हे जे सांगितलं ते सगळं की त्यातही तो आसक्त नसतो आणि सगळ्या संकल्पाचा त्याग केलाय. अशा पुरुषाला योगारूढ म्हणतात असं भगवंत म्हणतात. म्हणजे योगारूढ पुरुषाची व्याख्या दिली की कर्मात आणि भोगात आसक्ती नाही इंद्रियांच्या माध्यमातून. सगळे संकल्प संपून गेलेत, संकल्प काय उरलेले राहिले नाही, म्हणजे मग तो योगारूढ झाला, म्हणजे मग तो प्रगतीच्या मार्गाला लागला. योगारूढ झाला म्हणजे एकदम पोचला नाही अंतिम स्थानाला, पण योगाच्या साहाय्याने त्याच्या दिशेकडे त्याची प्रगती सुरू झाली आणि अंतिम स्थान यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, परमात्म्याचं घर, परमात्मा स्वरूप हेच अंतिम स्थान आहे. या ठिकाणी जायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण थांबू या ठिकाणी. हरे ओम.